सकाळपासूनच आज कोल्हापुरात अंशतः ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार दुपारी 3 नंतर वातावरणात बदल झाला. सायंकाळी 4:15च्या सुमारास कोल्हापूर शहरात पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर वादळी वाऱ्यानं दाणादाण उडवून दिली. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता. पाऊस तासाच्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव परिसरातही आज सायंकाळी जोरदार पाऊस बरसला. 1 तासाच्या पावसानं बाजारपेठेतील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पद्मा रोडवर नव्यानंच मोठ्या गटारी बांधण्यात आल्यात. तरीही पावसाचं पाणी बाजारपेठेतील रस्त्यावर आलं होतं. या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांसह वाहनधारकांना कसरत करावी लागली. अंबप, वाठार, किणी, घुणकी, भादोले, बुवाचे वठार, खोची या परिसरातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या सर्वांना दिलासा मिळालाय. शिरोळ तालुक्यालाही मान्सूनपूर्व पावसानं आज झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह सुमारे 2 तास पडलेल्या पावसानं सगळीकडे पाणीच पाणी केलं. यामुळे जनजीवनही विस्कळीत झालं. यावेळी काही भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता.